मेष राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक सामान्य राशी भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अलाराम आहे. जर तुमची रास मेष असेल तर आज रात्री 12 वाजता हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण 11 ऑगस्टची मध्यरात्र तुमच्या आयुष्यात एक असं भयंकर वादळ येऊ शकतं. तुमच्या अगदी जवळ असणारी, जिला तुम्ही तुमची मानत होता, तिच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला होता, ती एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही कपटी डाव रचत होती ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 11 ऑगस्ट रात्री 12 नंतर ग्रहाची अशी काही भयंकर चाल बदलणार आहे ज्यामुळे या स्त्रीचा भुरका टरकून फाटणार आहे. तिची गुप्त कट कारस्थाने, तिचे रचलेले सापळे आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे तिचे प्लॅन आज चपाट्यावर येणार आहेत. ती स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या घरातील आहे, नातेवाईक आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणीची आहे आणि तिने तुमच्या विरुद्ध कोणता भयंकर डाव रचला आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. एकही मिनिट स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात आधी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की ती एक स्त्री नक्की कोण आहे. ग्रहाच्या स्थितीनुसार तुमच्या राशीतील गुप्त शत्रुत्व स्थानावरून तिची काही अतिशय स्पष्ट लक्षणे समोर येत आहे. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अगदी कान देऊ ऐका आणि तुमच्या आसपासच्या लोकांचा विचार करा. पहिले लक्षण, गोड बोलणारी पण पाठीमागे विष कालवणारी. ही स्त्री तुमच्या तोंडावर इतकी गोड बोलेल की तुम्हाला वाटेल हिच्यासारखा आपला चांगला विचार करणारा माणूस जगात दुसरा कोणी नाही. परंतु तुम्ही पाठी फिरता ही स्त्री इतरांकडे तुमच्याबद्दल विनाशारी विष पेरण्याचे काम करते. तुमचे नाव खराब करणे हा हिचा मुख्य हेतू आहे. दुसरं लक्षण, नजरेतील जळफट आणि गूढ हावभाव. जेव्हा तुमच्या घरात काही चांगले घडते, तुम्हाला पैशाचा फायदा होतो किंवा तुमच्या कामात यश मिळते, तेव्हा स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्याऐवजी एक वेगळंच जळफट, अस्तव्यस्तता दिसते. तिची नजर इतकी वाईट आहे जिच्या एका नजरेत तुमच्या चांगल्या झालेल्या कामात अचानक अडथळे निर्माण होतात. तिसरे लक्षण, तुमचे वैयक्तिक गोष्टीमध्ये अतिशय रस. तुमची कमाई किती होते, तुम्ही किती गुंतवणूक करत आहात, पती पत्नीमध्ये किंवा घरातील सदस्यांमध्ये काय चालले आहे, तुमच्या या गुप्त वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यास ही स्त्री नेमकी पुढे असते. ती तुमच्या घरात किंवा आयुष्यात केवळ माहिती काढण्यासाठी येते. मेष राशीच्या मंडळींनो, जर भूतकाळात जाऊन आठवून पहा, गेल्या काही दिवसात तुमच्या घरात अचानक झालेली कटकट, पैशाची झालेली नासाडी किंवा कामात आलेले अडथळे, या सगळ्यामध्ये एका स्त्रीचा हात होता. ती स्त्री जिचे नाव आणि खरा चेहरा आज रात्री 12 नंतर तुमच्या समोर उघडं पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता मी तुम्हाला त्या भयंकर षडयंत्राबद्दल सांगणार आहे ज्या त्या एका स्त्रीचे तुमच्या नकळत तुमच्या विरुद्ध रचले आहेत. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप निष्पाप, प्रामाणिक आणि इतरांवर आंधळा विश्वास ठेवणारे असतात आणि तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा या स्त्रीने घेतला आहे. ग्रहाची गणना स्पष्ट सांगते की या स्त्रीने तुमच्या पाठीमागे 3 भयंकर गुप्त डाव खेळले आहेत. पहिला डाव, तुमची आर्थिक कोंडी करणे. मेष राशीच्या लोकांमध्ये कष्ट करायची प्रचंड ताकद असते, पण तरीही गेल्या काही दिवसात तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता. याचं कारण म्हणजे या स्त्रीने तुमच्या कामात आणि व्यवसायात असा काही गुप्त अडथळा आणला होता ज्यामुळे मिळणारा मोठा फायदा ऐनवेळी हुकला. तुमच्या पैशाचा ओघ रोखणे आणि तुम्हाला अधिकदृष्ट्या कमजोर करणे हा ह्याचा मुख्य हेतू होता. दुसरा डाव, कुटुंब आणि नात्यात विष पेरून फूट पाडणे. या स्त्रीने तुमच्या अगदी जवळच्या माणसांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली होती. तुमच्या जोडीदाराशी, भावांशी किंवा मित्राशी अचानक विनाकारण वाद व्हावे म्हणून तिने कानभरणी केली. तुमच्या घरातील शांत हिरवून घेणे आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या एकटे पाडणे हा हिचा दुसरा मोठा डाव होता. तिसरा डाव, वाईट नजर, नकारात्मक ऊर्जेचा वापर. काही लोकांच्या बाबत या स्त्री अतिशय वाईट हेतूने नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजरेचा वापर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तुम्हाला अचानक प्रचंड थकवा जाणवेल.
घरात पाऊल ठेवतात चिडचिड होईल, विनाकारण डोकेदुखी किंवा रात्र अचानक भीती वाटून जाग येणे हे प्रकार घडत होते. पण मेष राशीच्या मंडळींनो, तिचे हे सर्व गुप्त डाव आता अंतिम टप्प्यात आले आहेत. तिला वाटत होतं की ती कधी पकडली जाणार नाही, पण तिला हे माहीत नाही की नियती आणि काळ आता तिचा हा संपूर्ण प्लॅन तिच्यावर उलटणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्य पडदा उघडण्याची, हटवण्याची. त्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. पाप कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी कधी चावट्यावर येते आणि जेव्हा ती हिशोब करायला बसते तेव्हा मोठ्या मोठ्या कपटी लोकांचे साम्राज्य धुळीस मिळते. 11 ऑगस्टची ही मध्यरात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कलाटणी ठरणार आहे. ग्रहाचा राजा सूर्य आणि तुमचा राशी स्वामी मंगळ याची अशी एक अतिशय दुर्मिळ आणि भयंकर युती तुमच्या गोचर कुंडलीत होत आहे, जी गुप्त शत्रूचा थरकाप उडवणारी आहे. एक असा महायोग जो केवळ शत्रूचा पर्दाफाश करत नाही, तर त्याने तुमच्यासाठी खणलेल्या खड्ड्यात त्याला स्वतः ढकलून देतो. आता कान देऊ नये का? आज रात्री 12 वाजल्यानंतर त्या स्त्रीचा पर्दाफाश नक्की कशा होणार? पहिली गोष्ट, तिचा स्वभावाची एक भयंकर चूक. अति हुशार हेच विनाशकाळातील सर्वात मोठे लक्षण असते. ती स्त्री स्वतःला खूप चाणक्य समजते. तिला वाटत होतं की तिचे गुप्त डाव कधी बाहेर येणार नाही, पण आज रात्री 12 नंतर ग्रहाच्या प्रभावामुळे ती एक अशी मोठी चूक करून बसेल जी तिची सर्वात कारस्थाने उघडी पडेल. एखादा असा मेसेज, असा एक फोन किंवा अशी एक गोष्ट जिच्यामुळे तिचा खरा चेहरा थेट तुमच्या समोर येईल. दुसरी गोष्ट, तिसरी व्यक्तीकडून फुटणारं भांडं, ज्याच्यावर विश्वास ठेवून ती तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत होती, तीच तिसरी व्यक्ती किंवा जवळचा माणूस आज रात्री किंवा उद्या सकाळी तुमच्याकडे येऊन तिचे सर्व गुप्त प्लॅन सांगून टाकेल. नियती अशी चक्र फिरवणार आहे, तिथे साधणारे तिच्या विरुद्ध उभे राहतील. तिसरी गोष्ट, तिची चाल तिच्यावर उलटणार. तिचे कौटुंबिक आयुष्य किंवा आर्थिक बाबत जो कट रचला होता तो कट आज रात्री 12 नंतर 100% फ्लॉप होणार आहे. तिने तुमच्या विरुद्ध रचलेला डाव, तिच्या स्वतःच्या आयुष्यात मोठा भूकंप येऊ शकेल. ती कपटी व्यक्ती, तिचे जळके विचार आणि तिने केलेले काळे कारनामे संपूर्ण जगासमोर चावट्यावर येणार आहेत. मेष राशीच्या माझ्या मंडळींनो, आज रात्री 12 वाजता जेव्हा घड्याळात दोन्ही काटे एकत्र येतील तेव्हा कालचक्र फिरेल. ती स्त्री तुमच्यावर जितकी गोड बोलण्याचा प्रयत्न करेल तितका तिचा थरकाप आणि भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसेल. तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास निघून गेला असेल की एक वेगळीच अस्वस्थता तुम्हाला तिच्यामध्ये जाणवेल. तुम्हाला आता काहीही करण्याची गरज नाही. शांत राहा, संयम ठेवा आणि फक्त पहा की कशी इशारी तुमच्या पाठीशी उभा राहते. जी स्त्री तुमच्या अश्रूचा तमाशा पाहिला, जिला तुमच्या दुःखात आनंद मिळत होता, आज रात्री 12 नंतर तिला तिच्या प्रत्येक कृत्याची शिक्षा मिळणार आहे. सत्याचा विजय होणार आहे आणि कपटी स्त्रीचा भुरका टरकून फाटणार आहे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्या एका स्त्रीचा पर्दाफाश तर निसर्ग आणि ग्रहयोग करण्याचा आहे, पण त्याआधी तिने रचलेले वाईट नजरेतून, नकारात्मक ऊर्जेतून आणि संकटातून स्वतःला, तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे संरक्षण ठेवणे हे खूप गरजेचे आहे. अशी कपटी लोकांपासून आणि तिच्या वाईट चालीपासून वाचण्यासाठी तुम्हाला 3 अतिशय सोपे पण प्रचंड शक्तिशाली अचूक उपाय सांगत आहे. हे उपाय आजच रात्री 12 वाजल्यापूर्वी किंवा उद्या 11 ऑगस्टला आवर्जून करा. पहिला उपाय, संकटमोचन हनुमान चालीसा. मेष राशीचा स्वामी मंगळदेव आणि मंगळदेवाला प्रसन्न करण्याचा, हा गुप्त शत्रूचा नाश करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे हनुमानजीची उपासना. आज रात्री किंवा उद्या सकाळी स्वच्छ होऊन हनुमानजी समोर तुपाचा दिवा लावा आणि सलग 3 वेळा हनुमान चालीसा पाठन करा. हनुमानजीचे कवच तुमच्या भोवती निर्माण होईल आणि कोणत्याही स्त्रीचा किंवा शत्रूचा कपटी डाव तुमच्यावर चालणार नाही. तिने सोडलेली वाईट नजर आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आज रात्री काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ घ्या आणि तुमचे बेडरूम किंवा मुख्य दरवाजा कोपऱ्यातून साफ करून घ्या. हे मीठ तुमच्या घरातील सर्व वाईट नकारात्मक लहरी शोषून घेईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मीठ वाहत्या पाण्यात किंवा बाहेर टाकून द्या. मंडळी, हे उपाय दिसायला सोपे वाटत असले तरी ग्रहाच्या या विशेष योगात अत्यंत भयंकर परिणाम दाखवत असतात. हे उपाय करा आणि निस्वार्थ व्हा. मंडळी, मेष राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला देव राखतो त्याला कोणी मारतो. तुमच्या निष्पाळीचा, तुमच्या चांगुलपणाचा कोणी किती फायदा उठवायचा प्रयत्न केला तरी शेवट विजय सत्याचा आणि धर्माचाच होतो.
ज्या स्त्रीने तुमच्या पाठीमागे खूप मोठा डाव रचला, तुमच्या घरातील आनंद हिरवून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला रात्रीच्या वेळी अश्रू ढाळायला लावले, आज रात्री 12 वाजता काळ हिचा हिशोब चुकता करणार आहे. पण माझी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आज रात्री 12 नंतर जेव्हा ह्या स्त्रीचा खरा चेहरा, तिची गुप्त कारस्थाने तुमच्या समोर उघडी पडतील, तेव्हा शांत राहा. रागाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका किंवा तिच्याशी भांडायला जाऊ नका, कारण जेव्हा ईश्वराचा न्याय सुरू होतो तेव्हा माणसाला मधोमध पडण्याची गरज नसते. नियती तिला अशी शिक्षा देईल ज्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या मंडळींनो, जर तुमच्या कुलदेवतावर बजरंगबलीवर पूर्ण विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आज रात्री तुमच्यावर हे मोठे संकट टळणार आहे, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता पूर्ण श्रद्धेने लिहा, जय बजरंगबली. तुमची ही कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण करेल. हा व्हिडिओ मेष राशीच्या तुमच्या प्रत्येक मित्र, नातेवाईक, जवळच्या माणसापर्यंत लगेच शेअर करा, जेणेकरून तेही या कपटी स्त्रीच्या डावापासून पूर्णपणे सावधान होतील. आत्ताच अचूक मेष राशीच्या जातकांनो, त्या एका स्त्रीचा पर्दाफाश तर आज रात्री 12 वाजता होणारच आहे आणि तिची सर्व कट कारस्थाने उघडी पडणार आहे. परंतु गोचर कुंडलीत आणखीन एक मोठा ग्रहाचा फेरबदल येत्या 24 तासात घडणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. 11 ऑगस्टच्या या घटनेनंतर लगेचच तुमच्या राशीवर एक नव्या गुप्त शत्रूची वाईट नजर पडणार आहे की तुम्हाला अचानक खूप मोठा आर्थिक धनलाभ होणार आहे. हे जाणून घेणे तुमच्यासाठी तितकेच गरजेचे आहे. मी पुढील विशेष व्हिडिओमध्ये सांगणार आहे 11 ऑगस्ट नंतर मेष राशीचे कोणते 3 मोठे ग्रह बदलणार आहेत आणि कोणत्या एका चुकीमुळे तुमचे नशीब अडकू शकते. म्हणूनच महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस करू नये, यासाठी आत्ता खालील रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. कमेंटमध्ये जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. ईश्वर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या रहस्यमय राशी भविष्यात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.